माती दगड आणि रस्त्यांवर आलेत। क्रीडा आणि अल्पसंख्याक खातं बरं होतं, त्रास नव्हता। नवनियुक्त कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। त्यानंतर लगेच सारवासारव करत त्रास नाही तर जबाबदारी असं वक्तव्य। त्यामुळे दत्तात्रय भरणेंना कृषी मंत्रीपद पेलवत नाहीये का, अशाही चर्चा। तत्कालीन आयुक्त राजीव कुमार आहेत कुठे, खासदार संजय राऊतांचा सवाल। गद्दारांना चिन्ह दिलं होतं, आता तेच राजीव कुमार आहेत कुठे, राऊतांकडून सवाल उपस्थित। नारायण राणेंनी वयाचं भान ठेवावं, नारायण राणेंनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर ठाकरेंच्या शिवसेनेचं दुकान बंद होणार, नारायण राणेंनी केली होती टीका। महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेर आढावा नको, राज्य निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। कर्मचाऱ्यांची वानवा, निवडणूक यंत्रणेवरील दडपणाचं दिलं कारण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर फेर आढावा घेण्याची विनंती। महाराष्ट्रात 2002 नंतर मतदार याद्यांचा फेर आढावा नाही, अशात आगामी काळामध्ये 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर, तर 336 पंचायत समित्या आणि 290 नगरपंचायतींच्या देखील निवडणुका अपेक्षित। महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेर आढावा नको, राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। त्यामुळे मतदार याद्यांच्या फेर आढाव्याशिवायच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता। आपणच नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री होणार, धुळ्यातील कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजनांचा दावा। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना महाजनांकडून पालकमंत्री पदावर थेट दावा। नाशिक पालकमंत्री पदाच्या वक्तव्यावरून मंत्री गिरीश महाजनांची कोलांटी उडी। आपण पालकमंत्री होणार असं म्हटलं नाही, कार्यक्रमात कार्यकर्ते तसा उल्लेख करत होते, अशी प्रतिक्रिया। जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजित पवारांचं मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर। दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी विठोबा चरणी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना। जळगावमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यालयावर छगन भुजबळ यांच्या स्वागताचे बॅनर। त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। समता परिषदेच्या वतीनं लावण्यात आले हे बॅनर। शरद पवारांनी विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांची 22 ऑगस्टला बोलावली महत्वाची बैठक। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, जयंत पाटील देखील उपस्थित राहणार। राहुल गांधींच्या मतचोरीच्या आयोगावरील आरोपांवर देखील बैठकीत चर्चा होणार। अजित पवारांच्या दौऱ्याआधी नाशिकच्या आकाशवाणी चौकामध्ये बॅनरबाजी। राष्ट्रवादीकडून फक्त पश्चिम महाराष्ट्रात उपाशी, विदर्भ नेहमीच उपाशी। आता आमचा सवाल, आम्ही का जावं तुमच्या पाशी, राष्ट्रवादीच्या धोरणांवर खोचक सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव दौऱ्यावर, लाडक्या बहिणींनी राखी बांधत केलं अजितदादांचं जंगी स्वागत। जळगाव दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी घेतली राष्ट्रवादीची आढावा बैठक। धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा। कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देखील उपस्थित राहणार। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये एका इमारतीत स्थानिक नागरिकांवर दादागिरी करणाऱ्या परप्रांतीयाला मनसेकडून चोप। महिलांसमोर अर्धनग्न अवस्थेमध्ये फिरणं, गुटखा तंबाखू खाऊन थुंकणं यासारखे प्रकार करत असल्यामुळे मनसेचा चोप। मनसेनं चोप दिल्यानंतर नाशिकमध्ये बाउन्सर बोलावून परप्रांतीयाचा नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न। पोलिसांनी परप्रांतीय आणि बाउन्सरला ताब्यात घेतलं। त्यानंतर परप्रांतीयांनी स्थानिकांची माफीही मागितली। नांदेड जिल्ह्यातल्या उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन। खुर्चीवर बसून अंगविक्षेप करत गाणं गायल्यामुळे बावनकुळेंच्या महसूल विभागाकडून निलंबनाची कारवाई। 8 ऑगस्ट रोजी थोरातांच्या बदलीनिमित्त निरोपाच्या कार्यक्रमातला प्रकार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली। जालन्यात स्वातंत्र्यदिनी आंदोलकाला लाथ मारणाऱ्या पोलीस उपअधीक्षकावर कारवाई कधी, या प्रश्नावर लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करू, असं बावनकुळेंचं आश्वासन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पीए बोलत असल्याचं सांगून शेतकऱ्याची फसवणूक। छत्रपती संभाजीनगरमधील घटना, अज्ञात व्यक्तीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल। अहिल्यानगरमध्ये दहीहंडी उत्सवामध्ये 2 तरुणांचा एकमेकांवर मारहाण करत चाकू हल्ला। घटनेत एकाचा मृत्यू, जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती। पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या।
परभणीच्या गंगाखेडमध्ये टाकळवाडी गावाच्या नागरिकांचं रस्त्यासाठी अनोखं आंदोलन. चिखलमय रस्त्यामध्ये अर्धनग्न होऊन केलं लोटांगण आंदोलन. अवघ्या 1.5 किलोमीटरच्या खराब रस्त्यामुळे गावकऱ्यांचे हाल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकाची भाविकाला मारहाण. गर्दी वाढल्यामुळे मुखदर्शनाची व्यवस्था बंद करण्यात आली, तर भाविकांनी मंदिराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्यानं मारहाण केली. देवस्थान ट्रस्टचा खुलासा. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोटी रुपयांची लूट. 80 वर्षीय डॉक्टर महिलेची 1,46,00,000ची फसवणूक. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. मुंबईतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणपतींपैकी एक असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणीचं आगमन. यंदाचं चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे 106वं वर्ष. बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. सलगच्या सुट्ट्यांमुळे अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी. गेल्या 2 दिवसांपासून तब्बल 3 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. आजही 1.5 लाख भाविक कोल्हापुरामध्ये दाखल. सलगच्या सुट्ट्यांमुळे गेल्या 3 दिवसांपासून पंढरपुरामध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी. विठुरायाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना लागतायत 7 ते 8 तास. पुण्याच्या इंदापूरमधील नीरा नदी काठावरील नंदिकेश्वर मंदिरामध्ये महापूजा अभिषेक. दत्तात्रय भरणेंच्या हस्ते पार पडला महापूजा अभिषेक. तर नदी काठावर पूर संरक्षण भिंत बांधणी कामाचंही भूमिपूजन. सोलापुरात पंतप्रधान आवास योजनेतील 1,348 घरांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप. शेळगी आणि दहिटण्यामधील बांधलेल्या घरांचं वाटप करण्यात आलं. भंडाऱ्याच्या चांदपूर देवस्थान मार्गावर खड्डा चुकवताना भाविकांना घेऊन जाणारी कार उलटली. यात 5 महिला जखमी. चांदपूर मार्गावरील महालगाव फाटा ते बिनाखी गावादरम्यानची घटना. बुलढाण्यात आंदोलनकर्त्याचा मृतदेह पूर्णा नदीत आढळला. जलसमाधी आंदोलनादरम्यान विनोद पवारची पूर्णा नदीपात्रामध्ये उडी. पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे आंदोलक वाहून गेला. घटनेला जिल्हा प्रशासन दोषी. कुटुंबियांचा आरोप. फक्त पंचनामे नको, ठोस मदत करा. कृषीमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांची मागणी. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. साखरेचे भाव दिवाळीपर्यंत वाढण्याची शक्यता. सणासुदीच्या काळामध्ये साखरेची वाढती मागणी आणि कमी झालेले उत्पादनाचा परिणाम. साखरेची मागणी साधारण 50% अधिक वाढली आहे. यंदा साठा कमी असल्यामुळे ही दरवाढ आणखी होण्याची शक्यता आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.